नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी गुच्छ मंगळसूत्राची डिझाईन बनवणार आहे। खूप सुंदर आहे। तर त्याच्या आधी मी तुम्हाला एक उखाणा घेऊन दाखवते। नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचे, उत्तम रावांना शेवटी आहोच म्हणायचे। तर आजच्या या आपल्या सुंदर डिझाईनला आपण सुरुवात करूया। हे बघा, आता आपल्याला 3 पदर घ्यायचे आहे ते। तर सुरुवातीला स्क्रू घ्यायचा आहे 3-4 तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे पदर घेऊ शकता, म्हणजे छान त्याचा गुच्छ तयार होईल। आता आपल्याला मागच्या साईडला बारीक साईजचे काळे मणी वळून घ्यायचे आहे ते। तिन्ही पदरांमध्ये सेम मणी वळून घ्यायचे आहेत। एक मोठ्या साईजचा गोल्डन मणी, त्यानंतर मोठ्या साईजचा ब्लॅक मणी आणि गोल्डन मणी असे टाकून घ्यायचे आहे ते तिन्ही पदरांमधून एकत्र करून। आता यानंतर आपल्याला गोल्डन साईजचे बारीक मणी वळून घ्यायचे आहे ते। आता हे 15 मणी घेतलेले आहे। ती छोटी साईज आहे त्याच्यामुळे मी 15 टाकलेले आहे ते। तुम्ही तुमच्या मण्यांच्या साईजच्या नुसार टाकू शकता। आता यानंतर आपल्याला गोल्डन साईजचं मोठं मणी, त्यानंतर ब्लॅक मणी आणि गोल्डन मणी। आता परत आपल्याला हा जे छोटे साईजचे सोनेरी कलरचे मणी टाकले होते ते टाकून घ्यायचे आहे ते। आणि परत हे मणी आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत। या पेट्या आपण आपल्याला जितकं लांब हवं आहे तितकं या पेट्या वाढवू शकतो आपण। आणि इथे मी इथे गोल्डन मणी घेतलेले आहे, ते कलरचे सुद्धा खूप छान दिसतील, म्हणजे जशी साडी असेल मॅचिंग तसं ते आपण मणी यूज करू शकतो। आता यानंतर आपल्याला वाटी वळवायची आहे। तर सुरुवातीला मी इथे काळा मणी टाकते मोठ्या साईजचा, नंतर गोल्डन मणी टाकायचा आहे, त्यानंतर मंगळसूत्राची वाटी टाकायची आहे, साईडनी परत मोठ्या साईजचा गोल्डन मणी आणि मध्ये बघा इथे मी काळा मणी टाकलेला आहे। तुम्ही इथे रेड सुद्धा टाकू शकता। गोल्डन मणी, दुसरी वाटी आणि परत एक गोल्डन मणी आणि साईडला हा मी मणी टाकलेला आहे काळा। तर अशाच प्रकारे आपल्याला ह्या साईडला पूर्ण बनवून घ्यायचं आहे। तर हे मी पूर्ण आता बनवून घेते। हे बघा, आता आपलं सुंदर डिझाईनचं गुच्छ मंगळसूत्र तयार झालेलं आहे। आणि आजचा जो उखाणा आणि आजची जी मंगळसूत्राची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद।